Hello, friends. I hope you had a good time. Please check out the new recipe, and I'm sure you would be watching this recipe, all the recipes till now. So, keep watching, keep subscribing, and please check out the new recipe now. बापरे! अहो तर फारच खुश दिसतात आहे. खूपच आवड. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघूया आज कुठली रेसिपी आहे ते. मस्तपैकी दाणे कढईत घालताना स्वच्छ बघून घे आणि भाजण्यास सुरुवात केली. मंद गॅसवर आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे पटकन साल निघतं आणि काळशार दिसत नाहीत. छान व्यवस्थित कलर येतो त्याला. बघू शकता तुम्ही किती साल फटाफट निघतंय आणि छान दिसतात आहे दाणे बघा. आहे ना, छान मस्त. आता 3 भागामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना चालू बंद करत करूया, म्हणजे गोळा होईल असे दाणे नाही करायचे. चाळणीतून आपल्याला पावडर करायची आहे आणि ती दाण्याचा कूट आणि जेवढा दाण्याचा कूट होता तेवढं मी खोबरा किस घेतला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता तो फुल वाटी भरली आहे माझी. आता पाव वाटी साखर मी घेतली आणि त्यात साखर बुडेल इतकंच पाणी घातलं आहे. ती खाली पहिल्यांदा थोडं मिक्स करून घेतलं आणि आता गॅसवर ठेवून घेऊया. गॅसवर ठेवून थोडंसं गरम झाल्यानंतर मी त्याच्यात 1 चमचा तूप घालते आहे आणि त्याच्यामुळे छान मऊसूत होते आणि टेस्ट पण छान लागते. आता दाण्याचा कूट घालून घेतला, दाणा आणि खोबऱ्याचा कूट घालून घेतला. व्यवस्थित मिक्स करून गॅस चालूच आहे माझा. आता बंद करूया आणि यात 2 भाग करून घेतले मी त्याचे. एक भाग मी ताटलीमध्ये सेट करायला छान व्यवस्थित करण्यासाठी घालून घेतला आणि दुसरा भाग गॅसवर ठेवला आहे. आता त्याच्यात मी हिरवा कलर घालते आहे. बघू शकता मस्त दिसतंय. तोसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचा आणि आपल्याला ह्या सेट केलेल्या याच्यावर घालून घ्यायचं आहे. दोन्ही भाग सेम आहेत, पण खालचा भाग थोडंसं किनार बाजूला ठेवायची आहे. आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. आता व्यवस्थित झालं आहे. आता ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि थोडी वेलची पावडर घालून घेऊया चवीसाठी. आता याचा छान हळुवारपणे आपल्याला रोल बनवायचा आहे. बघा कसा बनतो आहे ते. छान तर बनतो आहे. बघूया. हां, छान झाला. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. 2 तास झाले फ्रीजमधनं काढून घेऊन. आता छान छोटे छोटे पीस करूया आपण, कट करूया. बघा मस्त दिसतंय ना. छानपैकी कट केले आणि सर्विंग डिशमध्ये ठेवून घेतले. मस्त